इथे मी 4 बटाटे घेतले आहे मोठ्या साईजचे, पाहू शकता. आणि याला आपल्याला आता ते सालपट काढून घेऊया आपण. इथे 4ही बटाट्याचे मी सालपट काढून टाकले आहे. आता एक वेळा चांगल्याने याला वॉश करणार मी. जे काही इथे माती वगैरे लागली आहे ती सगळी साफ होऊन जाणार. आता इथे मी ही किसणी घेतली आहे आणि या किसणीने आपण याला किसून घेऊया. आणि एका बाजूला इथे पाणी तयार ठेवलं आहे मी, म्हणजे जेणेकरून ते काळे होणार नाही. त्याकरता फटाफट आपण आता याला किसून घेऊया. मोठ्या साईजनी आपल्याला घ्यायचं आहे, जास्त बारीक नको आहे. आणि साधारण असे लांब लांब येणारे असे आले पाहिजे सगळे. इथे सगळे आपले बटाटे झाले आहे का आपण, असे लांब लांब पाहिजे आहे. हे पहा, सगळे लांब लांब चांगले झाले आहे. आता आपल्याला 3 ते 4 पाण्याला धुवून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे यातला जो स्टार्च आहे तो आपल्याला सगळा काढायचा आहे. म्हणजे आपले जे हे बटाटे आहे ते नेहमी असेच राहणार पांढरे. सगळ्यात पहिले 3 ते 4 पाण्याला धुवून घेणार मी याला. हलक्या हाताने याला असं मिक्स करत करत आपल्याला अजून पाणी चेंज करून घेऊया आपण. साधारण चौथ्यांदा आता मला धुवत आहे. यातला खूपसा स्टार्च आता निघालेला आहे आणि स्वच्छ पाण्याला दिसत आहे. आता इथे एक चाळणी घेतली आहे मी. या चाळणीमध्ये आपण हे सगळे टाकून देऊ बटाट्याचे काप. आणि याला पूर्ण पाणी याचं निघायला हवं आहे. सगळे कसे पांढरे पांढरे शुभ्र झाले आहेत पहा. कारण की 3 ते 4 वेळा आपण चांगल्या पाण्याने धुतलं आणि यातला जो स्टार्च आहे तो पूर्णतः निघाला आहे. आता पहिला याचा वाळून घेऊया थोडंसं आपण याला. इथे एक स्वच्छ कपडा घ्यायचा आपल्याला, सुती. आणि सुती कपड्यावर आता आपल्याला हे सगळं असं पसरवून टाकून देऊ. आणि फॅनच्या खाली आपण याला थोडं सुकायकरता ठेवूया. पण इतकं लक्षात घ्यायला उन्हात ठेवायचं नाही आपल्याला अजिबात. हे घरातच वाळून जातात 10 मिनिटात. बऱ्यापैकी वाळले गेले आहेत आपले. हे बघा, मोकळे मोकळे झाले आहे. इथे तेलाला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. गरम झालं तेव्हाच आपल्याला बटाट्याचा यामध्ये किस टाकायचा आहे. हवं तर तुम्ही एक पहिले चेक करून पहा. थोडं अजून गरम होऊ द्या. तेल आपलं चांगलं गरम झालं आहे. आता आपण याच्यामध्ये
बटाट्याचे काप टाकूया. एकासोबत जास्त टाकायचे नाही आहे. गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरच आपण याला तळून घेऊया. व्यवस्थित तळला गेले आहे हे कसं पाहायचं, तर यात जो फेस येत होता तो पूर्णतः आता कमी झाला आहे आणि जो साईज होता त्याचा आता अर्धे आता हे झाले आहे. बघा व्यवस्थित झाले आहे. आता याला आपण काढून घेऊया. ते मी एक झारा घेते आहे. आता दुसऱ्यांदा सुद्धा आपण असं मूठभर घेणार आणि टाकणार यामध्ये. हा चिवडा करायला काही वेळ लागत नाही, कारण की आपले हे पहिलेच बटाटे खूप पातळ आपण कापलेले आहे. त्यामुळे अगदी हाय फ्लेमवर याला आपण तळलं ना तर हे लगेच होतात. खूप काही वेळ लागत नाही अजिबात. बघा हा सुद्धा झालेले आहे. आता याला पण मी काढून घेणार. इथे मी सगळ्यात पहिले अर्धी वाटी शेंगदाणे घेते. याला आपण तळून घेऊया हाय फ्लेमवर. थोडासा याचा कलर चेंज झाला की आपण हे काढून घेऊया. शेंगदाणे झाले आहे. आता शेंगदाण्याला काढून घेते मी. आता थोडंसं तेल आपण जाऊ देऊया. इथे आपण आपले तळलेले शेंगदाणे टाकून देऊ. इथे अर्धा वाटी मी काजू घेतले आहे. काजू ऑप्शन आहे, पण असं टाका तुम्ही. याला पण थोडंसं कलर चेंज होतपर्यंत आपण तळून घेऊया. लवकरच होतात झाले, पण पहा लगेच काढून घेऊया नाहीतर खूप लवकर जळतात. अर्धे वाटी बदाम घेतले आहे. याला आपण हाय फ्लेमवर तळून घेऊया.
इथे कढीपत्त्याची पानं घेतली आहे. याला पण चांगलं कडकड होतपर्यंत तळून घेऊया. कारण की थोडे पण हे जर का नरम असले तर आपला पूर्ण चिवडा जो आहे तो नरम होणार. त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 7-8 मिरच्या घेतल्या आहे मी. याला बारीक कापून घेतलं आहे आणि याला सुद्धा चांगलं आपल्याला तळून घ्यायचं आहे. मिरच्या पण झाल्या आहे. यालाही मी काढून घेणार. आता मी मनुके घेत आहे. याला सुद्धा आपण तळून घेऊया. 2 मिनटात पण नाही होत, तर 1 मिनटात हे तळून होतात. लगेच होणार आहे. मनुके पण झाले आपले. गॅसला बंद करणार आणि आपण हे सगळं टाकून देऊया. आता हे सर्व आपल्याला अलगद हाताने मिक्स करून घेऊ आपण. इथे मी उपासाचं मीठ टाकत आहे. तुम्ही जर असंच खायला करत असणार तर आपलं घरगुती रोजचं मीठ असेल ते टाकलं तरी पण चालणार. आणि इथे अर्धा चमचा मी टाकत आहे पिठी साखर. आता दोन्ही याला एकत्र चांगल्याने मिक्स करून घेऊ आपण. आणि जेव्हा हा पूर्णतः थंड होणार त्यानंतर आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवूया याला. म्हणजे हा चामट नाही होणार. हा तुम्ही असा पण कधी पण बनवून खाऊ शकता. आवश्यक नाही आहे उपासाला. असं पण हा कधी पण आपल्याला खाता येतो. इतका छान वाटतो. हा किती खुसखुशीत झाला आहे हा. कारण की आपण याला बरोबर पातळ असं कापलं होतं. त्यामुळे हा अजिबात जाडसर वाटणार नाही आहे खायला सुद्धा.